रात्रीपासून लय पाणी पडू राहिलं बरं का. लय पाणी म्हणजे पाणी होऊन गेलंय. रात्रीपासून थांबायचं नाव नाही घेऊ राहिलो. तर चाललोय आता गवत कापून आणायला. तिकडे मागे पण जायचं आहे शेतामध्ये आणि बघायचं आहे. पाणीच पाणी होऊन गेलं, पण ते घेवडा पण ठाणलं होतं आणि ते पण बघायचं आहे. बरं काय पहिले ना गवत कापून आणायचं आहे, तर पहिले गवत कापून आणू. मित्रांनी पण सकाळी स्टेटस ठेवलं होतं, त्याच्या पण स्ट्रॉबेरीमध्ये लय पाणी घुसून, म्हणजे असं झालंय की पाणी रात्रीपासून चालू आहे, थांबायचं नाव नाही घेऊ राहिलं ना. तर रात्री म्हणजे ते स्ट्रॉबेरीच्या पट्टीमध्ये पूर्ण पाणीच म्हणजे पाणीचं होऊन गेलं. पाणी पट्टीमध्ये फुगवायलं. तर मला मी एक व्हिडिओ टाकेल त्याचे पण. तर मी आता चाललोय गवत कापून घेतो बकऱ्यांना, कारण की गाय बांधायचो बाहेर पट्टीमध्ये, तिकडे बांधून द्यायचो. तर आज लय पाणी पडू राहिलं, तर गायला पण मग आज शेडमधून बाहेर नाही काढलं. तर आता गायला गवत कापून ठेवू आणि बघू. गवत कापता कापता काचच घुसून गेलं पायामध्ये. सोयाबीनच्या पट्टीमध्ये तर पुरं पाणीच पाणी होऊन गेलं. काल पाणी लय वरसलं, रात्रभर पूर्ण वरसलं ना, त्याच्यामुळे बघा ना किती पाणी. आणि आपलं सोयाबीन पण वाळून म्हणजे आता 10-15 दिवसात तर वाळायलाच लागून जाते. आहेत तर सध्या इतकं काय नाही. शेंगा बघा अजून निळ्या आहेत, पण काय 10-15 दिवसात तर वाळून जातील. बाकीच्या शेंगा पिवळ्या पडले, तर बाकीच्या कशा काही दाणे तर खराबच होणार आहेत बाकीचे, असं वाटतं. बाकीच्या शेंगा बघा ना कसे काही तर वाळून पण गेले, पण आता ते पूर्ण दाणे खराब होऊन जातील त्याचे. काल पाणी इतकं पडलं ना, रात्रभर पूर्ण पाणी पडलं ना, त्याच्यामुळे पूर्ण पट्ट्यांमध्ये पाणीच पाणी होऊन गेलं. आपले सोयाबीन पण पूर्ण वाळून गेले. पूर्ण नाही म्हणजे अजून वाळले, पण वाळायला काय 10-15 दिवसात तर पूर्ण वाळून जातील. हे बघा ना किती पाणी पिवळे पडायला लागलेत. हे बघा ना, वाळायला तर पिवळे पडायला लागले, म्हणजे 10-20 दिवसात तर पूर्ण वाळून जातील, जर चांगलं ऊन असलं तर बघू. चला बरं तिकडे खालच्या पट्ट्यांमध्ये बघू बरं कसं काय सोयाबीन. काल पण आलो होतो, गवत निघलं थोडंसं आणि आता जातो बरं बघतो आज का बरं आलो परत. की काल रात्री पूर्ण पाणी पडलं ना, रात्रभर पूर्ण मध्ये थांबायचं नावच नाही घेतलं. रात्रभर पाणी पडलं ना, त्याच्यामुळे आलो होतो. आणि नदीला तर पूर्ण पूरच आलंय. त्या वळ आला बघा ना पाणी, म्हणजे इकडून ना ते वरच्या वावरांमधून पाणी येतं. ते बघा किती पाणी वाहू राहिलं. आणि इकडं थोडंसं माती पण धसली. हे बघा सोयाबीन पिवळे पडून गेले. काल आलं होतं तर थोडंसं गवत निंदलं होतं, इकडं पण निंदलं होतं. काल थोडं गवत निंदलं होतं इकडं. हे थोडंसं बाकीच आहे, तरी आज पण येणार होतो निंदायला, पण काय करायचं आहे पाणी जमू देत नाही. तर इकडं तांबोटी बघून येऊ बरं. हे सोयाबीन बघा, आपण घेवडा पण ठाणलं होतं तांबोटीमध्ये. तांबोटीचं इतकं नाही काही पाणी, थोडंसं उतर आहे ना, त्याच्यामुळे इतकं पाणी नाही काही, पण आहे पण तो सध्या. पण घेवडा उतरायला पाहिजे. घेवड्याचं बी ठाणलं होतं ना, वेली नाही बरं का, हे खालचं घेवडं ठाणलं होतं, ते खाली जमिनीवर लागतं ते घेवडं ठाणलं होतं. हे तांबोटीच्या या दोन्ही सऱ्यांच्या, ह्या दोन्ही इकडच्या पण हे दोन्ही सऱ्या आणि इकडच्या पण दोन्ही सऱ्या, इकडून मधली वाट होती ना,
जाण्याची, ते या दोन्ही सऱ्यांमध्ये मी घेवडं ठाणलं होतं. ते तुम्हाला दाखवतो घेवडं उतरलं की नाही. हे बघा डिरलायला लागले. घेवड्याचं बी पण आहे पा, 2-2 पानावर आले. आपली हे तांबोटी आणि त्याच्यासोबत हे घेवडा केलंय. म्हटलं मध्ये अंतर होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं दोन्ही पिकं घेऊन पाहू, बघू बरं येतंय की नाही. हे बघा ना किती पाणी चालू आहे. त्या पट्ट्यांमधून पाणी चालू आहे. खाली उतरायचं म्हणजे खाली तर नाही उतरणार, पण दाखवतो तुम्हाला. पूर्ण रात्रभर पाणी चालू होतं. खाली तर नाही जाणार, कारण की खाली येते जायचो ना उतरून, तिडवर पाणी चालू आहे, तर त्याच्यामुळे खाली जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत मी. इकडची पण पट्टी पूर्ण वाळून गेली, म्हणजे पूर्ण नाही अजून वाळी, पण वाळायला सुरुवात होऊन गेली. इतके दिवस झाले बरं का, 3-4 महिने म्हणजे झाले बरं का. इतक्या दिवस इतकं पाणी नाही पडलं जितकं रात्री पडले बरं का. इतक्या दिवसातून रात्री जबरदस्त पाणी पडलंय. हे आता थोडंसं पाणी कमी झालंय, पण सकाळी पण लय पाणी पडलंय. आणि आपलं गवत तर गवत होऊन गेलं. चला तिकडे खाली जाऊन इकडे थोडंसं बघू बरं. हा ग्रामपंचायतचा पाईप आहे की कोणाचा पाईप आहे तेवढं नाही माहीत, पण पाईप पण इकडे खेचून आलं. इकडून तर तुम्हाला समजणार नाही किती पाणी आहे, पण तिकडं बघणार ना तर लय पाणी दिसणार. चला तिकडे बरं जाऊ आता. बघा आता किती पाणी आलंय. लय जोरामध्ये पाणी वावरायला नदीला. खाली जाऊ शकत नाही, कारण की इथवर पाणी आलंय. ते बघा ना किती पाणी. ते मित्राच्या पट्ट्यांमधून पाणी जाऊ राहिले. लय पाणी आले. ते बघा ना किती पाणी, म्हणजे त्या पट्ट्यांच्या लेवलला म्हणजे पाणी जायला बसलं. आता जर अजून पाणी पडलं तर आपलं पण म्हणजे इतकं नाही, आपलं थोडंसं शेत वरती येतं, त्याच्यामुळे आपल्याला नाही इतकं काही, पण तिकडच्या शेतकऱ्यांचं लय नुकसान होणार ना. हे जांभल्याचं पूल बघा ना किती, पुलावरून थोडं जर जास्त 1-2 तास जर चांगलं पाणी पडलं ना तर काहीच राहणार नाही. पाणी बघा ना किती जाऊ राहिलं. आपल्याला नाही लोटरचं, म्हणजे लोटरने सांगता येणार याला. ते गवत काय निंदायचं मशीन आहे, तर त्याला मागे एक अटॅचमेंट जोडायचे. त्याला असं म्हणजे होतं पहिलं, पण ते इतकं खास नसतं, तर बनवायचं आहे नवीन. तर बनवूया चला बरं. हे बघा असं बनवायचं आहे. तर हे कापलं आहे फक्त असं. आता त्याला वेल्डिंग मारायचे, म्हणजे आपल्याला सऱ्या भरता येतील असं करायचं आहे. ते बनवायचं आहे, तर हे फक्त असं वेल्डिंग मारवा लागेल. आता परत वेल्डिंग मारून घेऊ आणि मग बनवू. तर तुम्हाला दाखवतो आता कसं बनवलंय. लई जुगाड करून बनवलंय. आपल्याला सऱ्या घालायचं. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला भेटूया मग उद्या.